Welcome to session 4. Now up till we have seen formation of differential equation. Now turn towards how to obtain the solution. Solution of differential equation. What is the solution? Is the relation. Solution is the relation between variables x and y together with arbitrary constants which satisfies given differential equation. Okay, is the relation between variable x and y together with arbitrary constant which satisfies given differential equation. दिलेल्या त्या सोल्युशन पासून डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन मिळतं किंवा LHS टाकल्यावर LHS मध्ये जर किंमत टाकली तर तुम्हाला RHS मिळतं. अशाला म्हणतो आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हे दोन प्रकारचे असतात. यातला सोल्युशन मधला पहिला प्रकार आहे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन contains arbitrary constants. General solution contains arbitrary constants. याच्यात arbitrary constants असतात. whose number किती असावेत ते? whose number equal to order ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. जेवढी त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर तेवढे कॉन्स्टंट असतात. असं जे सोल्युशन असतं त्याला म्हणतो आपण जनरल सोल्युशन. म्हणजे dy/dx असेल तर एकच आर्बिटरी कॉन्स्टंट येईल. d²y/dx² असेल तर 2, थर्ड ऑर्डर असेल तर 3. जेवढी ऑर्डर तेवढे कॉन्स्टंट ज्याच्यात असतील त्याला म्हणायचं जनरल सोल्युशन. देन या जनरल सोल्युशन पासून मिळतं ते म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन. कुठून मिळतं हे बघा. ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन बाय गिविंग पर्टिक्युलर व्हॅल्यूज to arbitrary constants. म्हणजे आता त्यांच्या व्हॅल्यू फिक्स होतील, कोणत्याही नाही घेता येणार. ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन बाय गिविंग particular values to arbitrary constants using given condition. ते कंडिशन देतील तेव्हा त्या व्हॅल्यू मिळतील. गिव्हन कंडिशन याला म्हटलं जातं पर्टिक्युलर सोल्युशन. जनरल सोल्युशन की जेवढी ऑर्डर तेवढे कॉन्स्टंट असणार आणि त्या कॉन्स्टंटला आर्बिटरी कॉन्स्टंटला जर व्हॅल्यू एखादी कंडिशन दिली असेल x = 1, y = π/2 किंवा x = 0, y = 0, त्या कंडिशन वापरून आपण त्या आर्बिटरी कॉन्स्टंटची किंमत काढायची ती पुन्हा जनरल सोल्युशनमध्ये टाकून द्यायची. जे मिळेल त्याला म्हणतो आपण पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, सोल्युशनचे दोन प्रकार. आता आपल्याला हे सोल्युशन चेक करायचं, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघूया. सी द फर्स्ट प्रॉब्लेम. व्हेरीफाय दॅट गिव्हन एक्सप्रेशन is a solution of corresponding given differential equation. मग एक सोल्युशन दिलं आहे, एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. हे याचं सोल्युशन आहे का? तर त्याच्यासाठी बघा, आता सोल्युशन आहे म्हटल्यावर चेक करावं लागेल. मग सोल्युशन घेतोय मी, हे कुणाचं सोल्युशन आहे? याचं. जर हे जर सोल्युशन असेल
तर याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर हे मिळायला पाहिजे किंवा डेरिव्हेटिव्ह घेऊन LHS बरोबर RHS मिळायला पाहिजे. मग याच्यात किती कॉन्स्टंट आहे? एक आहे. दिलेल्या इक्वेशनमध्ये पण किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे? एकदाच आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणता रूल वापरणार इकडे माहिती आहे ना? यू इंटू व्ही रूल वापरणार. मग काय आहे यू इंटू व्ही रूल? यू इंटू व्ही रूल काय आहे? पहिला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. संपला. लेफ्ट साईड. राईट साईडला या. लॉग वाय. लॉग आला की काय घेतो? 1 अपॉन मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. दोन ठिकाणी dy बाय dx आलेत. कलेक्टिंग टर्म्स ऑफ dy बाय dx ऑन वन साईड. मग आपण काय करणार? dy बाय dxच्या टर्म एका बाजूला घेणार. मायनस 1 अपॉन वाय dy बाय dx आणि उरलेली टर्म काय राहील? ती y शिफ्ट करा म्हणजेच तिचं साईन काय होईल? चेंज होईल. एम आय करेक्ट? देन dy बाय dx कॉमन. x मायनस 1 अपॉन वाय dy अपॉन dx इक्वल टू मायनस वाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन. xy मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू dy बाय dx इक्वल टू मायनस वाय. एम आय करेक्ट? हा मायनस वाय विच इज इक्वल टू dy बाय dx ची किंमत काढायची आहे अँड देअरफॉर dy बाय dx इक्वल टू सॉरी हा वायच आहे फक्त. हा वाय इकडे गेला. मायनस वाय स्क्वेअर अपॉन xy मायनस 1. हा निगेटिव्ह ॲब्सॉर्ब करायचा असेल तर हा निगेटिव्ह मी डिनॉमिनेटरला घेतो म्हणजेच काय होईल? वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस xy. आणि बघा हेच काय आहे तुमचं? हेच काय आहे? गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. एम आय करेक्ट? हेच तुमचं दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. कशापासून मिळालं? याच्यापासून मिळालं. याचाच अर्थ काय प्रूव्ह झालं? xy इक्वल टू लॉग y प्लस सी इज अ. याचा अर्थ काय? याच्यापासून हे मिळालं म्हणून हे काय आहे? सोल्युशन आहे. कुणाचं? dy बाय dx इक्वल टू वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस xy. आणि असा हा प्रॉब्लेम. बघा बरं काय टिपिकल वाटतं आहे का? एकदम सिम्पल वे. ओके. नेक्स्ट. y इक्वल टू साइन इनवर्स x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी इज अ सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. आता इथं कॉन्स्टंट एक आहे पण इकडे किती डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे? 2. मग आपल्याला दोनदा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघायचं हे मिळतं की काय. नसेल तर याच्या LHSमध्ये टाकू. आन्सर जर 2 मिळालं तरी पण आपण याला सोल्युशन मानू. विच सॅटिस्फाय दिस डिफरन्शियल इक्वेशन एवढंच चेक करायचं आहे. इथं किती कॉन्स्टंट आहे ते तयार करताना आता आपण काय करतोय? फक्त हे याचं सोल्युशन आहे का. लेटेस्ट स्टार्ट. दिलेलं इक्वेशन घ्या. y इक्वल टू साइन इनवर्स x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x and therefore derivative of y dy upon dx equal to sin inverse power first reduced by 1. कुणाचा? साइन इनवर्सचा. म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. कोणी सांगितलं? चेन रूल. 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पुन्हा सांगतो पॉवर पुढे 1ने कमी. कुणाचा? साइन इनवर्सचा. मल्टिप्लाय त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. दॅट इज इक्वल टू dy बाय dx इक्वल टू 2 साइन इनवर्स x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. याच्या पुढे 2 प्रकार आहेत. एक तर स्क्वेअरिंग करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा? 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू 2 साइन इनवर्स एक्स. एम आय करेक्ट? क्रॉस मल्टिप्लिकेशन. अगेन डिफरन्शिएट कारण दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग घ्या डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएट. मग पुन्हा यू इंटू व्ही रूल. पहिला कॉन्स्टंट दिस इज अ कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx इज डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर प्लस
dy बाय डी एक्स कॉन्स्टंट, रूट आला, आता पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह रूट आहे, मग रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट, रूटमध्ये कोण आहे, एक्स आहे का, नाही, 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा गुणायचं, संपला पार्ट, इक्वल टू 2 कॉन्स्टंट आणि साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. थोडासा वेळ लागेल, सोपा आहे. पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट, रूट आला म्हणून 1/2 रूट, चेन रूल वापरला, रूट आला तर 1/2 रूट इंटू रूटमधल्याचा डेरिव्हेटिव्ह. सिम्पल कन्सेप्ट आहे. धिस टू कॅन्सल विथ धिस टू अँड सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला काय मिळेल बघा, √1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस मायनस एक्स अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स. एम आय करेक्ट? हा एक्स स्क्वेअर अँड विच इज इक्वल टू 2/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, लास्ट स्टेप, मल्टिप्लाय बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअरने मल्टिपल केला, काय केला मी, डिनॉमिनेटरने पुन्हा मल्टिपल केला, मल्टिप्लाय बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर थ्रूआउट. मग 1 मायनस एक्स स्क्वेअर √of इंटू √1 मायनस एक्स स्क्वेअर. व्हॉट हॅपन्स, रूट इज गोइंग ऑन अँड यू गॉट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. इथं मल्टिपल केला, हा आणि गुणिले कॅन्सल होईल, काय राहील फक्त मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, इकडे यालाही गुणलं तर हा काय होईल, पुन्हा कॅन्सल होईल आणि काय राहील 2. आणि हेच तुमचं दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. इज गिवन डिफरन्शियल इक्वेशन. याचा अर्थ काय म्हणणार आपण, अँड देअरफॉर y इक्वल टू साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी इज अ सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आणि म्हणून ते काय आहे, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे. एकदम बेस्ट प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम, y इक्वल टू e⁻x प्लस ax प्लस b इज अ सोल्युशन ऑफ e⁻x इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 1. लेटस चेक. मग किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, दोनदा डेरिव्हेटिव्ह. मग दिलेलं इक्वेशन घ्या, y इक्वल टू e⁻x प्लस ax प्लस b. ओके, डिफरन्शिएट with respect to x we got dy by dx इक्वल टू e⁻ आहे तोच, परंतु x ऐवजी काय आला आहे, मायनस एक्स आला आहे, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह -1, ए कॉन्स्टंट, एक्सचा 1 बीचा 0. संपलं. आणखी एकदा याचं सिम्प्लिफिकेशन करा, काय होईल, -e⁻x प्लस ए ही कुणाची किंमत आहे, dy बाय डी एक्सची किंमत आहे. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड सो यू गॉट डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस e⁻चं डेरिव्हेटिव्ह -x इंटू -xचा -1 प्लस एचा 0 अँड दॅट इज इक्वल टू धिस मायनस प्लस e⁻x. okay, e⁻x can I write as e⁻1 upon e⁻x, पॉवर मायनसचा प्लस करायचा असेल डिनॉमिनेटरला घेतला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, बघा बरं, e⁻x इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 1. आणि हेच तुमचं काय आहे, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि म्हणून काय, y इक्वल टू e⁻x प्लस ax प्लस b इज अ सोल्युशन ऑफ e⁻x डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 ओवर. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम,
y equal to x raised to m is a solution of this differential equation. Try to check. y equal to x raised to m हे दिलेलं आहे. हे काय आहे तुमचं गिवन आहे. मग किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला? किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा. काय आहे? दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग घ्या डेरिव्हेटिव्ह. dy बाय dx इक्वल टू m इंटू एक्स रेज टू m मायनस 1. एम आय करेक्ट? m इंटू एक्स रेज टू m मायनस 1. एनी ऑब्जेक्शन? ओके. अँड देअरफॉर अगेन डिफरन्शिएट. मग आता याला 1 नंबर द्या, याला 2 नंबर द्या. का? RHS मिळेल. दिलेलं मागच्या दोन्ही वेळेला काय झालं? दिलेल्या इक्वेशनवरनं डायरेक्ट हे मिळायचं. आता काय होईल बघूया. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू m. पुन्हा पॉवर पुढे 1ने कमी m इंटू m मायनस 1 इंटू एक्स रेज टू m मायनस 2. याला नंबर द्या 3. ओके. आता मिळालं का हो डायरेक्ट? नाही मिळालं. मग आता LHS घ्या त्या डिफरन्शियल इक्वेशनची. एक्स रेज टू m इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस mx इंटू dy बाय dx प्लस my इक्वल टू एक्स रेज टू m आहे तसंच इंटू काय आहे? डबल डेरिव्हेटिव्हची किंमत. काय आली डबल डेरिव्हेटिव्हची किंमत? m इंटू m मायनस 1 इंटू एक्स रेज टू m मायनस 2. एम आय करेक्ट? मायनस mx कॉमन. अगेन dy बाय dx ची किंमत m इंटू एक्स रेज टू m मायनस 1. एम आय करेक्ट? प्लस m इंटू y ची किंमत एक्स रेज टू m. एम आय करेक्ट? सिम्प्लिफाय करा. काय होईल? येस करा सिम्प्लिफाय. ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे. इथं एक्स रेज टू m नाही आहे, एक्स रेज टू स्क्वेअर आहे. 2 पॉवर आहे. ओके. अँड दॅट्स वाय इथं पण एक्स रेज टू 2 आहे. म्हणजे हा पण काय आहे? एक्स रेज टू 2. तर लॉ ऑफ इंडायसेस वापरला तर काय होईल? एक्स रेज टू 2 इंटू एक्स रेज टू m मायनस 2 ॲडिशन केली तर काय होईल? लॉ ऑफ इंडायसेस एक्स रेज टू m. म्हणजेच एक्स रेज टू m जर कॉमन घेतलं तुम्हाला m इंटू m स्क्वेअर मायनस m. इथंही बघा m स्क्वेअर. अगेन एक्सची पॉवर दिली आहे 1 प्लस m मायनस 1 म्हणजे पुन्हा m प्लस m आणि सगळ्यांना कॉमन आहे एक्स रेज टू m. सिम्प्लिफाय करून बघा. मी मिडलची एक स्टेप ड्रॉप केली. कोणती ती पण दाखवतो तुम्हाला. बघा एक्स स्क्वेअरने मध्ये गुणलं तर काय होईल? m स्क्वेअर मायनस m इंटू एक्स रेज टू m मायनस m स्क्वेअर इंटू एक्स रेज टू 1 प्लस m मायनस 1 m प्लस m एक्स रेज टू m. आणि मग मी काय केलं? एक्स रेज टू m कॉमन घेतलं. मला मिळाला m स्क्वेअर मायनस m स्क्वेअर प्लस m इंटू एक्स रेज टू m. आणि 0 इंटू समथिंग इक्वल टू 0 आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड. आणि म्हणून एक्स रेज टू m इज सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आणि असा हा प्रॉब्लेम. वन मोर प्रॉब्लेम. y sec x equal to tan x plus c is a solution of dy by dx plus y into tan x equal to sec x. Let us check. Write given equation. Y into sec x equal to tan x plus c. Okay. Differentiate with respect to x.
y constant derivative of sec x tan x plus sec x constant derivative of y dy by dx. कोणता रूल वापरला माहिती आहे ना, u इंटू व्ही रूल वापरला. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. एम आय करेक्ट? सगळ्याच ठिकाणी सेक एक्स आहे, सेक एक्सने डिवाइड करा, डिवाइड बाय सेक एक्स वी गॉट वाय इंटू टॅन एक्स. डिवाइड केल्यावर इथं कॅन्सल होईल, इथला कॅन्सल होईल, काय राहील प्लस डी वाय बाय डी एक्स, इथलाही कॅन्सल होईल, इक्वल टू सेक एक्स चेक डी वाय वाय टॅन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू सेक एक्स. हेच काय आहे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि म्हणून y इक्वल टू y इंटू सेक एक्स इक्वल टू टॅन एक्स प्लस सी इज अ सोल्यूशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आता याच्यात एक कॉन्स्टंट आहे, ऑर्डर 1 आहे, याचा अर्थ हे जनरल सोल्युशन आहे. तर अशा प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला सोल्युशनवरती सोडवता येतील. ओके, ट्राय अदर प्रॉब्लेम्स फॉर युअर सेल्फ. अप टिल बाय बाय.